लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी सोग्रस फाटा ते नाशिक आदिवासी विकास आयुक्त कार्यालय असा बिराड महामोर्चा काढला आहे। आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांनी दिनांक 21 मे 2025 चा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची पदे बाह्य स्रोतांनी भरण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा। रोजंदारी तासिका 3 आणि 4 कर्मचारी यांचे विशेष बाब म्हणून थेट विनाअट सरसकट समायोजन करावे। रोजंदारी वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करावी आदी मागण्यांसाठी 13 जून पासून सुरस फाटा ते आदिवासी विकास कार्यालय हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ओझर येथे हा मोर्चा आला असताना मोर्चेकरांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे। एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय आश्रम शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अर्थात शिक्षक आणि चतुर्थ कर्मचारी गेल्या 13 तारखेपासून पायी विराड आंदोलन घेऊन नाशिक आयुक्त कार्यालयावर चाललेलो आहोत। आमच्या विभागाने 21 मे 2025 रोजी खासगीकरणाचं पत्र काढलेलं आहे। यामध्ये जवळपास 1791 ही पदं खासगी कंपनीमार्फत भरायचं ठरवलेलं आहे आणि ती निविदासुद्धा प्रसारित केलेली आहे। म्हणून या निविदेच्या माध्यमातून साधारणतः आमच्या 2400 कर्मचाऱ्यांचा आता पोटाचा प्रश्न आहे। सगळे एज्युकेटेड वेल सुशिक्षित कर्मचारी आहेत आणि म्हणून या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे। ती नोकरी परत या ज्या शासनाने हिसकावून घेतलेली आहे, हिरावून घेतलेली आहे, ती नोकरी पुन्हा मागण्यासाठी आम्ही सोग्रस फाटा ते आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी पायी विराड आंदोलन घेऊन चाललो आहोत। तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं काय पुढचं दिशा काय? आमच्या मागण्या जर आमच्या विभागाने पूर्ण केल्या नाही तर आम्ही निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, आम्ही आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयासमोर आल्यानंतर रास्ता रोको करून स्वतः सर्वजण आत्मदहन करणार आहोत। आत्मदहन करत असताना शासनाने जर समजा व्यवस्थित या गोष्टीची दखल घेतली नाही, जर कोण्या आमच्या कर्मचाऱ्याला बरं वाईट झालं तर आम्ही 1-2 लोक जाऊ, पण या विभागाचा इतिहास कुठेतरी वेगळा दिसेल, काहीतरी दिसेल, कारण या गोष्टीनं फार वेगळे परिणाम। ओझर प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर, रिपब्लिकन वार्ता न्यूज, महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.